सिराजजी, अजितदादांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतोय आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेतून इंदापूर तालुकाभर भगवानराव प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिर असतील किंवा अजून काय उपक्रम असतील हे साजरे करण्यात येतात. तुम्ही याच्याकडे कसं बघताय? खरं सांगायचं तर खूप चांगला हा उपक्रम आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. खरं सांगायचं तर आमच्या टीमचं म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवक असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, सगळ्यांचं मी आभार मानेन की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे. काल 4 ठिकाणी आम्ही खरं तर रक्तदान शिबिर, आम्ही 2 ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पाडला आणि 2 ठिकाणी शिक्षण साहित्य वाटप, आपण जे किट म्हणतो विद्यार्थ्यांसाठी, की पुस्तक असेल, पेन असेल, पेन्सिल असेल किंवा इतर काही स्टेशनरीचे जे गोष्टी तर ते आपण आमच्या कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे तालुक्याभर एक फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून एक काम चालू केले दादांच्या वाढदिवसानिमित्त. तर खरं खूप चांगल्या प्रकारे हा प्रतिसाद बघायला मिळतोय. पिंपरी बुद्रुक या ठिकाणी हा उपक्रम आता सध्या चालू आहे. बापू, या ठिकाणी ग्रामस्थांचा कसा प्रतिसाद मिळतो, कसं काय? सकाळी 10ला रक्तदान शिबिराचं उद्घाटन केलं. आतापर्यंत साधारण एक 50 युवकांनी रक्तदान केलेलं आहे. या राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरणे मामा यांच्या माध्यमातून ही जी काही दादाच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम आयोजित केलेला आहे, मग रक्तदान शिबिर असेल, वृक्ष लागवड असेल, शालेय मुलांना साहित्य वाटप असेल, या सर्व उपक्रमातून दादांना या तालुक्यातून दादांच्या राजकीय वाटचालीस व जीवनास शुभेच्छा देण्यासाठी हा तालुकाभर उपक्रम साजरा केला जात आहे. या ठिकाणी स्त्रिया देखील रक्तदान करण्यासाठी उत्सुकतेने सहभागी होत आहेत. सचिनजी सपकाळांना प्रश्न आहे की आपण पण पुणे जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून काम केलंय आणि आता आपल्या तालुक्यामध्ये ह्या भगवानराव प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेत आहे, तर सपकाळवाडीत काय उपक्रम आपण केला का नाही? सपकाळवाडीमध्ये मागच्याच महिन्यात आपल्या सर्वांचे लाडके नेते इंदापूर तालुक्याचे आमदार कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम घेतला होता. 127 रक्तदात्यांनी त्या ठिकाणी रक्तदान करून त्यांनी रक्तदान गावातून केलेलं आहे. परवा आम्ही शालेय उपयोगी साहित्याचं वाटप त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण केलेलं आहे. सिराजजी, एक शेवटचा प्रश्न विचारतो की भगवानराव प्रतिष्ठानच्या वतीनं जे काय रक्तदान शिबिर किंवा अजून काय उपक्रम जे काय साजरे तुमच्याकडनं केले जात आहेत, तर भविष्यात अजून काय मानस आहे का याच्यामध्ये बदल करण्याचा किंवा अजून काय लोक उपयोगी काय करण्याचा मानस आहे का तुमचा? मानस तर आहे, आम्ही शोधत असतो. तुम्हाला माहिती की भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरपूर काही गोष्टी आपण करतोय. हॉस्पिटलचा असेल किंवा इतर काही गोरगरीब कुणाचं काही म्हणजे ऑपरेशन असते किंवा इतर कुठलंही हे असले म्हणजे काय म्हणतात त्याला, कसली गरज पडली तरी आपलं भगवानराव भरणे प्रतिष्ठान असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुक्याचे असतील, सगळेजण एकत्र येऊन त्यासाठी मदत करत असतात, धावत असतात. तर खरं सांगायचं तर झाडाचा उपक्रम मला खूप आवडला. जे सरांनी सांगितलं की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवताय की बाबा आईच्या नावाने झाडं तुम्ही लावताय आणि प्रत्येक मुलांनी त्याचं सांभाळ करायचं, त्याचं म्हणजे त्याच्यावर सगळं लक्ष द्यायचं त्याच्यावर. खरं तर आणि त्याच्यावर तुम्ही वाटतं सर्टिफिकेट काय तर तुम्ही लिंक किंवा गव्हर्नमेंट काय तर लिंक क्रिएट करते आणि त्याच्यावर सर्टिफिकेट करते. खरं हा उपक्रम खूप चांगला आहे आणि हा तालुक्याभर सगळीकडे राबवला पाहिजे. मी तर खरं इम्प्रेस झालो. खरं तर सचिन भाई, आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आपल्या सगळ्या गावागावामध्ये हा झाडाचा उपक्रम जे आईच्या नावाने आपण म्हणतो की वृक्षारोपण, हे खरं तर उपक्रम राबवला पाहिजे. आता इंदापूर तालुक्यात किती रक्त संकलित झालेलं आहे? म्हणजे आतापर्यंत कालपासून आपण चालू केले रक्तदानाचं संकलन. तर एक भिगवण भागात आपण 220 आणि कुरोलीमध्ये आपण 60 एक हे केले, म्हणजे टोटल आपलं एवढं आतापर्यंत झाले. अजून आता व्याहीमध्ये एक चालू आहे आपला कार्यक्रम, आता रक्तदानाचा शिबिर चालू आहे. परत नंतर घोरपडवाडीमध्ये चालू आहे रक्तदान शिबिर. परत नंतर आता इथं पण आपल्याला माहिती इथं चालू आहे आणि कालटा नंबर 2ला एक चालू आहे. तर मग चालू आहे अजून. तुम्हाला एक रिपोर्ट माझ्या हिशोबाने पुढच्या महिन्यापर्यंत आम्ही एक प्रॉपर रिपोर्ट देऊ. तुम्हाला सांगायचं झालं तर कोविड काळात तुम्हाला ही बातमी पण माहिती असेल की 16,500 म्हणजे अख्ख्या
जिल्ह्यामध्ये एकमेव असा तालुका असेल आपला इंदापूर तालुका की कोविड काळात 16,500 रक्तदान आपण बॅग हे केलं. तर म्हणजे एक मला सांगायचं झालं तर आपला तालुका रक्तदानसाठी खूप म्हणजे रिस्पॉन्स देणारा तालुका आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स मिळत असतो. आपण कुठला कार्यक्रम घेतला तर आपले कार्यकर्ते सगळे एकत्र येऊन यासाठी म्हणजे घरातला कार्यक्रम कसा असतो तसंच धावत असताना आपल्या कसं जास्तीत जास्त संकलन होईल रक्तदानाचं कसं जास्तीत जास्त आपल्याला हे होईल गोळा होईल बॅग तर ते प्रयत्न करत असतात. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भगवानराव प्रतिष्ठानच्या वतीनं सबंध तालुक्यात रक्तदान शिबिर होते आणि आपल्या पिंपरी बुद्रुक गावात सुद्धा आपण रक्तदान शिबिर राबवत आहे. तर काय आपली संकल्पना आहे? महाराष्ट्र राज्याचे विकासरत्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या तालुक्याचे लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक युवक क्रीडा मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या संकल्पनेतून आज आमच्या या पिंपरी बुद्रुक गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपण सर्व मंडळी पाहता आज या ठिकाणी पावसाची संततधार चालू असून देखील अगदी 10 वाजता रक्तदान शिबिराचं उद्घाटन करून देखील 50 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान अगदी उत्साहाने केलेलं आहे. महिलाही या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी उत्साहाने सहभागी होत आहेत. यापूर्वीही भगवानराव भरणे प्रतिष्ठानी कोरोनाच्या काळात ज्यावेळेस या देशाला या राज्याला रक्ताची गरज भासली त्यावेळेस या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही आमच्या पिंपरी बुद्रुक गावामध्ये 171 बाटल्याचं रक्त संकलित केलं आणि या परिसरात देखील मंगटणू असेल, गिरवी, गोंदी, वज्र या परिसरातील देखील ग्रामस्थ युवक या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतात. या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचा काय उपक्रम चालू आहे की त्यांनी एक त्यांच्या आईच्या नावानं वृक्ष लावायचा काय ती काय संकल्पना आहे? एक झाड माँ के नाम
या संकल्पनेतून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला बापूंनी आम्हाला वृक्ष पुरवले आणि त्यांना मुलांना आम्ही वृक्ष देऊन त्यांच्या घरी त्या झाडाची लागवड करून ते झाड जोपासण्याच्या दृष्टीनं आमच्या शाळेचे प्रयत्न चालू आहेत आणि त्या संदर्भात आम्ही लिंक भरून तसंच प्रमाणपत्रही उपलब्ध केले. शाळेच्या सुशोभीकरणासाठी इथून पुढची काय आपली भूमिका राहणार? शाळेच्या सुशोभीकरणासाठी शाळेत हिरवळ आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन या गोष्टी 1992 पासून आजपर्यंत सतत आम्ही राबवत आलो आणि त्यात अजूनही काही नवीन नवीन संकल्पना आम्ही राबवणार. बापूंनी मगाशी सांगितल्याप्रमाणे गावामध्ये येणारा प्रतिष्ठित नागरिक पण असेल किंवा कुणाचं या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये नंबर आला असेल किंवा काय असेल त्यांचं सत्काराने कशा पद्धतीने करावं काय सांगाल? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या संकल्पनेतून या गावाच्या संकल्पनेतून आम्ही या लोकनेते महादेवरावजी बोडकेदादा या विद्यालयावर अजितदादा वन पार्क या गोष्टीचं दादाच्या वाढदिवसानिमित्त उद्घाटन केलं. नवे तर या ठिकाणी 200 वृक्ष लावले. दादांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या ग्रामस्थांचा आणि या विद्यालयाचा एक उपक्रम आगळा वेगळा उपक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करतोय. या गावात वृक्ष तयार करायचं, येणाऱ्या पाहुण्यांचं, सत्कार मूर्तींचं ज्यांचा वाढदिवस आहे त्या सत्कार मूर्तींना या गावातील या विद्यालयातील एक वृक्ष आणि यापूर्वी जे आम्ही काही कोरोनाच्या काळात या गावात नारळाचं झाड लावलेले आहेत मोठ्या स्वरूपात, त्या नारळाचा नारळ, या गावचा नारळ, या गावचं झाड अशी संकल्पना आम्ही या विद्यालयाच्या माध्यमातून दादाच्या वाढदिवसानिमित्त राबवत आहोत.